आई गावदेवी पिंपळास एका बाजूने आपण मैदानामधून पाहतोय, दुसऱ्या बाजूने DKP शिवकृपा पाहुणीपाडा अशी लढत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। बॉलिंग ट्रॅकवरनं राजला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना। मॅचकडे जाऊयात। या ठिकाणी सामन्याला मात्र सुरुवात करून दिली जाईल। आमचे दोन्ही ऑफिशियल्स मैदानामध्ये दाखल। मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण मॅन फ्रॉम गणेशपुरी संघाचा हुकमाचा एक्का गोलंदाज म्हणजेच पांडुरंग मोर यांना या स्पर्धेमधनं पंचांच्या भूमिकेतनं पाहतोय। तर स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये सोनू याला आपण पाहतोय। चला मॅचला या ठिकाणी सुरुवात करून देऊयात। 4 षटकांची मॅच असेल, 4 गोलंदाज तुम्हाला कंपल्सरी यूज करावे लागतील आणि ज्यामध्ये दुसरं षटक हे विंड बॉलने आपण दुसरं षटक खेळवणार आहोत। चला मॅचकडे लवकरात लवकर आपण सुरुवात करूयात। पंचांचा ग्रीन सिग्नलचा येतो इशारा। मॅचला या ठिकाणी सुरुवात करून दिली जाईल। स्ट्रायकिंग एंडला सतीश पाटील, पहिला बॉल राज याचा। अगदी सुंदर चेंडू, यावेळी मात्र खोलवर लेंथ हाताळायची होती। पंच आहेत या ठिकाणी दर्शवत असताना इट्स अ नो बॉल। पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपामध्ये हाताळला गेलाय। धावांचा श्री गणेश जर का आपण या ठिकाणी पाहिला तर अतिरिक्त स्वरूपामध्ये होत असताना आणि म्हणजे येणाऱ्या बॉलवर सतीश पाटीलला संधी आहे। फ्री हिटचा बॉल। या वेळेला थोडासा आपण जर का पाहिलं तर पुन्हा एकदा पंच दर्शवतायत इट्स अ नो बॉल आणि एक जोखीम, एक रिस्की रन घेतलेली। रन जी गोष्ट खूप कमी वेळा घेतली जाते। यतीश पाटीलची विकेट थोडीशी धोक्यात टाकलेली, परंतु यतीश पाटील सुखरूपरित्या नारेगावातील एक सर्वात खुखार व्यक्तिमत्व आणि एक प्रतिम अष्टपैलू खेळाडू परेश बागुल या ठिकाणी उपस्थित झालेत आणि पहिल्याच बॉलवर यतीश पाटीलने सरळ बॉलला फेकून दिलाय। बॉल चालला या ठिकाणी पाहिलं तर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, सीमा पार, षटकार 6। प्रेक्षकांना विनंती आहे करतो आम्ही, धन्यवाद। आणि सध्या क्रिकेटपासून थोडेसे लांब आहेत। या वेळेला कव्हरच्या दिशेने खेळायचं तर होतं, परंतु यतीश पाटीलला परतावं लागेल। पहिल्या बॉलवर भलेही यतीशने षटकार ठोकला असेल, परंतु तदनंतर मात्र राजने एक जाळं रचलेलं आणि त्या जाळ्यामध्ये परफेक्टली अडकत असताना या ठिकाणी यतीश पाटीलच्या खेळीचा अंत, यतीश पाटीलच्या खेळीला लागतोय पूर्णविराम। कव्हरच्या रिजन मधनं बॉलला ट्रॅव्हल करायला गेलेले, परंतु परफेक्ट क्षेत्ररक्षकच्या जागेवर तैनात केलेला, ज्याच्या हातामध्ये आपली विकेट सोपवून यतीश पाटील यावेळी परतीच्या प्रवासाला विकेट खेळाडू बाद। से वार कर देना, सीनों में प्यार भर देना, और जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना। ये महीना तेरा बनाया सोने का। यतीश पाटील खूप साऱ्या अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानामधनं गेलेला, परंतु खूप लवकर ज्याला प्रांगणाच्या बाहेर यावं लागलंय। याच मैदानावर जेव्हा लास्ट टाइम स्पर्धा रबर बॉलची झालेली तेव्हा अगदी अप्रतिम खेळ केलेला नवीन बॅटर आकाश चौधरी प्रांगणामध्ये दाखल। राजनं मात्र दर्जेदार कमबॅक केला असं म्हणावं लागेल, कारण पहिले 2 अतिरिक्त चेंडू, त्यानंतर खाल्लेला 1 षटकार, परंतु त्यानंतर मिळवून दिली आहे या टीमची आणि या मॅच मधली सर्वात महत्त्वाची विकेट यतीश पाटीलची, ज्याला त्याने परतीच्या प्रवासाला धाडलंय। नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय आकाश। आल्या या बॉलवर अगदी हलक्या हातानं सिंगल खेळून काढली आहे आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र यावेळी सतीशला आणलं जाते। पुढचा बॉल अगदी सुंदर, काबिले तारीफ करावी लागेल। परफेक्ट ब्लॉकमध्ये हाताळलेला, राऊंडी विकेट येत असताना ब्लॉक आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर एक अँगल क्रिएट केलं होतं आणि ते अँगल परफेक्टली राईट हँड बॅटरच्या वाईड यॉर्करच्या लेंथमधनं बघायला मिळालं। निर्धाव स्वरूपामध्ये बॉल निघून गेला विकेटच्या मागे। पुढचा बॉल यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं। बॉल बॅटवर प्रॉपरली आला नाहीये, इफेक्ट तर करतायत, परंतु हलक्यानं यष्ट्या मिस झाल्यात असं म्हणावं लागेल। आणि दुसऱ्याच्या शोधामध्ये असताना पहिली धाव मात्र वेगाने कंप्लीट केली, परंतु ज्या कारणाने फलंदाज स्वतःचा समतोल राखू शकले नाही
आणि एकच सिंगलवर मात्र समाधान मानावं लागते. पहिलं षटक पाहिलं तर त्या पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्तीस आलाय. धावा स्कोर कार्डवर पाहिल्या तर जोडल्या गेल्यात 11. एक बाद 11 अशी धावसंख्या या ठिकाणी मात्र स्कोर कार्डवर. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर डिक्लेअर झोन आहे. 2 धावेकरिता डिक्लेअर झोनकडे बॉल मात्र निघून गेलाय. षटक क्रमांक संपलं या ठिकाणी पहिलं. आणि पहिल्या षटकाअखेरीस आपण जर का पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली आहे, ती म्हणजे 13. मॅचकडे जाऊयात. महत्त्वाची विकेट या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद व्हावी लागली आहे. अगदी आपण सतीश पाटील ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु
यावेळेला फटका तर चांगला, परंतु मिस टाइम झाला. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहिलं तर त्याच्याकडनं थोडीशी चूक झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आणि एकच धाव या बॉलवर कंप्लीट होईल. निखिल पाटीलला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जातंय. अगदी उंच ध्येय असते आणि निखिल पाटील याच्याबद्दल म्हणायचं झालं तर जेव्हा जेव्हा पिंपळा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा त्या संघाला तारणहार म्हणून बनणारा खेळाडू कोण आहे तर ते नाव आहे निखिल पाटील. कारण अनेकदा यतीश पाटील आणि सतीश पाटील यांची स्वस्तामध्ये विकेट जेव्हा जेव्हा पिंपळास टीम गमवते ना तेव्हा तेव्हा निखिल पाटील त्या ठिकाणी मात्र आपल्या संघाकरिता उभा असतो. काय आज तसाच खेळ पुन्हा एकदा बघायला मिळेल का? धावसंख्या पाहिली तर 19. यावेळेला अगदी हलक्या हाताने फक्त स्टिअर केलं या बॉलला. बॉल टिकलं झोनकडे, एका सिंगल करिता कन्वर्ट होईल आणि धावसंख्या आपण पाहिली तर 20 या अंकावर 1.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्तीस आलाय. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे, आपण महेश याला दुसरं षटक हाताळताना पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल राऊंडी विकेटनं. फुलटॉस बॉल, पंच दर्शवतात इट्स नो बॉल आणि बॉल चाललाय त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय अजून सुद्धा येणं बाकी आहे. पंचांचा निर्णय अजून येणं बाकी. इट्स अ बाउंड्री, म्हणजे मिळतील या 6 धावा. करंट ओके आणि नो. बघा याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. निखिल पाटील नेहमी आपल्या संघाकरिता अशा पद्धतीचा खेळ बघायला मिळतो. फ्री हिटचा बॉल आहे. याही वेळेला फटका तर चांगला. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी तेजसकडनं झाली आहे चूक आणि एका सिंगलवर काय इथे समाधान मानावं लागेल. येस, एका सिंगलवर समाधान मानावं लागतंय. आणि आपण जर का पाहिलं तर षटक क्रमांक या ठिकाणी संपलंय दुसरं. धावा स्कोर कार्डवर 28 रन्स ऑन टू दी बोर्ड. 28 धावा स्कोर कार्डवर. 2 षटकं संपली आहेत. येणारं हे तिसरं षटक कोणावरती जबाबदारी दिली जाईल. कारण बघा एक कॅच सुटली, त्यानंतर एक नो चेंडू पडला, तो बॉल चौकारामध्ये निघून गेला. विंड बॉल असल्या कारणाने यावेळेस तुम्ही चौकार ठोकाल या षटकामध्ये तर तुम्हाला 6 धावा मिळतील आणि षटकार ठोकाल तर तुम्हाला तब्बल 8 धावा मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरनं या संघाचा सर्वात महत्त्वपूर्ण गोलंदाज आपण जर का पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरनं येत असताना नाव आहे तेजस उर्फ लाली. धावसंख्या पाहिली तर 28. नेक्स्ट मॅच ओमसाई निंबवली आणि आरपी लायन्स वाडा. पहिला बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॉल तेवढ्या चांगल्या पद्धतीने बॅटवर आला नाहीये. अगदी हलक्या हाताने या बॉलला मात्र खेळून काढलं जातंय. कारण जर का पाहिलं तर बॉल खूप अप्रतिम होता, सुंदर होता, म्हणजे फलंदाजाच्या दृष्टीने. कारण अशा पद्धतीचे बॉल बॅटवर घेणं खूप सोपं असतं, परंतु आज निखिल थोडासा या बॉलला प्रॉपरली कनेक्ट करू शकला नाही. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 29. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील यावेळी प्रगतीपथावर असताना यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं. बॉल चाललाय डिक्लर झोनकडे, एका सिंगल करिता एकच सिंगल मिळेल. धावसंख्या 30 या अंकावर. बघा ही पिंपळा संघाची नेहमीची असलेली कंडिशन. कारण स्वस्तामध्ये यतीश पाटील बाद झाला, मग डाव सावरणारा खेळाडू हा थोडासा कमी त्यांना नेहमी बघायला मिळत असतो. अडचणीमध्ये आहे. पुन्हा एकदा बॉल चाललाय डिक्लर झोनच्या दिशेनं, एका सिंगल करिता पंच दर्शवत असताना चेंडू मैदानामध्ये पुरवायचा आहे. जरा तिथल्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण तो बॉल मैदानामध्ये पुन्हा एकदा द्या. यस, मॅच बॉल आलाय. थँक्यू. यावेळेला फटका चांगला, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ बॉलला फेकून दिलाय. अगदी सुंदररित्या बॉल सीमारेषा पार आलाय. देतो षटकार जाऊ दे पोर, दादूचे एक शॉट म्हणतो, देतो षटकार जाऊ दे पोर, दादूचे एक शॉट. बघा याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. तारणहार खेळाडू नाव आहे निखिल पाटील.
पिंपळा संघ नेहमी अडचणीमध्ये असताना जबाबदारी खेळ करणारा हा खेळाडू. याही वेळेला सलगचा दुसरा बॉल चाललाय, पुल करत असताना इट्स आउट ऑफ द पार्क. सडक पे कडक निखिलच्या बॅट मधनं अप्रतिम स्ट्रोक, षटकार 6. प्रेक्षकांना विनंती आहे जरा चेंडू मैदानामध्ये पुरवा. प्रेक्षकांना विनंती आहे की चेंडू जरा मैदानामध्ये पुरवायचा आहे. या वेळेला आपटून टाकलेला बॉल मात्र डिक्लर झोनच्या दिशेने निघून जाईल. 2 धावांकरिता डिक्लर झोन मध्ये बॉल निघून गेलाय. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. माफ करा, षटक संपलाय तिसरं आणि धावा स्कोर कार्डवर 3 षटका अखेरीस 15च्या स्ट्राईक रेटनं 15च्या रन रेटनं 45-45. निखिल पाटील या मॅच मधनं महत्वपूर्ण रोल आपल्या संघाकरिता प्ले करत असताना अगदी कारण ज्या पद्धतीने संघ अडचणीमध्ये होता, यतीश गेला त्यानंतर सतीश पास झाला, मग निखिलनं जबाबदारी आपल्यावर घेतली आहे. आणि आत्तापर्यंत वैयक्तिक जर का आपण पाहिलं तर निखिलचा खेळ या ठिकाणी 2 षटकार त्याच्या बॅटमधनं बघायला मिळाले, 1 चौकार बघायला मिळाला. वैयक्तिक 21 या धावसंख्येवर खेळ करतोय. बॉलिंग ट्रॅकवरनं हरेश दळवी, राऊंडी विकेटनं अनुभवाने संपूर्ण खेळाडू. यावेळेला फटका तर चांगला सजवलाय, परंतु काय पंचांचा निर्णय या ठिकाणी पेंडिंग. डिक्लर झोन मध्ये बॉल निघून गेलाय. 2 धावांकरिता पंच दर्शवत असताना स्ट्रायकिंग एंडला आपण आकाश याला पाहतोय. फटका खूप देखणा होता, फटका खूप सुंदर होता, परंतु तो बॉल सरळ डिक्लर झोनच्या दिशेने निघून गेल्या कारणाने 2च धावा या बॉलवर कंप्लीट झाल्यात आणि मिळाल्यात. धावसंख्या आपण पाहिली 47. धावसंख्येनं उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. पुढचा बॉल हरेश दळवी पुन्हा एकदा. यावेळेला थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईट बॉल या ठिकाणी दर्शवत असताना अगदी शरीरापासून थोडासा वारंवार लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय हरेश दळवी, परंतु गेल्या बॉलमध्ये आकाशने तो बॉल खूप चांगल्या पद्धतीने आपल्या बॅटवर घेतलेला आणि परंतु डिक्लर झोनकडे असल्या कारणानं 2च धावा मिळालेल्या. यावेळेला जर का आपण पाहिलं तर अतिरिक्त पंचांनी दर्शवलाय. गतीमध्ये केलेलं परिवर्तन, गतीमध्ये केलंय मिश्रण. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहतायत, परंतु पंच पांडुरंग मोर आपल्या निर्णयावर यावेळेला मैदानामधनं काय घडलंय पुन्हा एकदा पंच दर्शवत असताना नो चेंडू आणि त्यावर डिक्लर झोनच्या दिशेनं 2 धावा, एकंदरीत 3 धावा मिळतील. ओके, धावसंख्या आपण जर का पाहिली तर 51 रन्स ऑन बोर्ड. येणाऱ्या बॉलवर आता फ्री हिट. 3.2 चेंडूंचा खेळ झालाय, 51 धावा जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल मात्र फ्री हिटचा असेल. अगदी फ्री हिटच्या बॉलचा कशा पद्धतीने या ठिकाणी फायदा आकाशकडनं घेतला जाईल. पुन्हा एकदा शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न. पंच वळतायत, दोन्ही हात मात्र समांतर. यावेळेला फिरवलंय, फिंगर रोल केली त्या बॉलवर. व्हेरिएशन बघायला मिळाले, कारण आपण या ठिकाणी पाहत आहोत वाडा समालोचक चषक 2024. अगदी नेत्रदीपक स्पर्धा या रबर बॉल क्रिकेटची, कारण मंदावलेली कुठेतरी टेनिस नंतर बराच काळ विश्रांती आणि त्यानंतर मात्र एक संकल्पना आणि त्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा असं म्हणावं लागेल. या सिकंदर पटेल मैदानावर, कुडूसच्या मैदानावर 4 चेंडू आतापर्यंत समाप्ती झालेत. 3.4 चेंडू, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित शेवटचे 2 चेंडू. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा निखिल पाटील.
बराच काळ या षटकामध्ये त्याला नॉन स्ट्रायकिंग येणं हे सर्व काही दृश्य बघावी लागलेत. तोच निखिल मात्र स्ट्राईकला सज्ज झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर 53. राऊंडी विकेटना सज्ज होईल हरेश. यावेळेला बॅटवर बॉल प्रॉपरली घेऊ शकले नाही. एक सिंगल तर या बॉलवर कंप्लीट केली आणि एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. हरेश दळवी यांची तारीफ करावी लागेल. अतिरिक्त जर का आपण पाहिल्या तर धावा खर्च करून सुद्धा त्याने आपल्या संघाकरिता अगदी सुंदररित्या कमबॅक केला. 40+ खेळाडू आहेत तरीसुद्धा आज तरुणांना लाजवतील असा खेळ त्यांच्याकडनं बघायला मिळतोय. यावेळेला फटका सरळ दिशेनं गॅपमधनं बॉल चाललाय सरळ. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करीत आलेला चौकार 4 आणि धावसंख्या आपण पाहिली तर 4 वाढून पुढे जाऊन पोहोचली आहे. 58 रन्स ऑन बोर्ड. विजयाकरता तुम्हाला गरज येणारे 24 चेंडू आणि 59 धावा. 24 चेंडूत 59 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. येणारी 4 षटकं आणि त्या 4 षटकांचं विवरण घेऊन तुमच्या समवेत जॉईन होतील आमचे साथी समालोचक मिस्टर तेजस धोबी बलगाम. आणि आमचे क्रिकेट खेळाडू हे गाणं खरं एन्जॉय करत असतील. पहिली रबल बॉल स्पर्धा सिद्धेश इथे आपण पाहताय. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे काळजात रक्तात वाती नाव आमच्या राजे. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा ओली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होत. उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस धोबीचा हरे कृष्णा नमस्कार. जय सियाराम जय बजरंग. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. पिंपळास आणि त्याच्या विपक्षात अर्थातच पिंपळास आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना आपल्याला संघ पाहायला मिळाला. गाते संघ आधीच इनिंग आपण ऐकली. खरं चला बॅटर आपण त्वरित मैदानाच्या दिशेने जायचं आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय कारण व्हॉइस ऑफ सुप्रीमो ज्यांना आपण ऐकलं प्रमोद शेडगे सर ज्या वेळेस म्हटले की रबर बॉल स्पर्धा आणि आज उद्घाटनाचा दिवस आणि उद्घाटनाच्या दिवसामध्ये स्पर्धा थोडीशी उशिरा सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगानं पंचही आता इथून मात्र घाई करायला सुरुवात करतील आणि मी विनंती डेफिनेटली करीन पाहुणीवाडा संघाला की आपण त्वरित आपल्या बॅटर मैदानाच्या दिशेने पाठवून द्यायचे आहेत. 4 षटकांचं हे सत्र आहे आणि 4 षटकांच्या सत्रामध्ये धावा आपल्याला इथून मात्र पूर्ण करायच्या आहेत. त्या म्हणजे विजयाकरिता 59. थोडंसं मोठं लक्ष आव्हान इथे मात्र पाहायला मिळतं. अक्षय पांडव सरांनी एक नवीन संकल्पना यावेळेस इथे मात्र आणली. विन बॉलनी एक षटक इथे हाताळलं जाईल आणि त्याच्यामध्ये जर चौकार ठोकला तर त्या 6 धावा देण्यात येतील आणि जर का षटकार ठोकला तर 8 धावा इथून मात्र देण्यात येतील. ही स्पर्धा ही संकल्पना आपण इथून मात्र पाहतोय. यावेळेस अक्षय सर कदाचित ही 40+ संकल्पना वापरली जायची पण वाडा तालुक्यामध्ये प्रथमतः ही संकल्पना आपण रबर बॉलला इथे मात्र पाहतोय. यस गणेशपुरीमध्ये मोक्षपुरी गणेशपुरीमध्ये ही वापरली गेली. आपण पाहू शकताय आमच्यासमोर DJ जॉईन होत आहेत. वैभव अक्षय सरांचे खूप जवळचे मित्र आहेत आणि फक्त एक शब्द इथे मात्र पाहायला मिळाला आणि दुसऱ्या क्षणाला DJ त्यांनी ना नफा ना फायदा ना तोटा या तत्वामध्ये त्यांनी आम्हाला इथे मात्र हे संपूर्ण उपलब्ध करून दिलं. तदनंतर आम्ही या भिवंडीमध्ये सातत्याने ज्यांना पाहत येतो अनेक मातब्बर स्पर्धा नमोचषक असू द्यात अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवल्या किंवा ज्यांच्या चॅनलवर आपण पाहिल्या आमचे ओमसाई मूवीजचे असतील सिद्धेश त्यांना आपण पाहत आहे. कुडूसगावाचे सुपुत्र स्कोररच्या भूमिकेमध्ये. चलो बॅटर फास्ट आणि क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या मित्रांनो. पिंपळा संघ ही विनंती तुम्हाला आम्ही नम्रपूर्वक करू कारण खूप साऱ्या मॅचेस अजूनही आपल्याला इथून मात्र खेळवायच्या आहेत. खूप साऱ्या संघ इथे अजूनही वेटिंगला आहेत. 59 डावांचं आव्हान इथून मात्र पार करायचं होणार आहे 4 षटकांमध्ये. पाहूयात पार केलं जाईल का. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यतीशला आणले गेले. अध्वरी जसा उल्लेख केला की एक कंप्लीट क्रिकेटर गोलंदाज असू द्या फलंदाज असू द्या एक रेकॉर्ड आम्ही त्याचा सातत्याने सांगत असतो. कंसाड विभाग लीग खेळत असताना एक पालघर तेव्हाचीच ती घटना आहे कारण पालघर जिल्ह्याची एक लेदरची टीम बनवण्यात आली आणि त्यामध्ये याही खेळाडूचं सिलेक्शन
त्या लेदर क्रिकेटकरिता करण्यात आलं, त्या टीमकरिता करण्यात आलं. तो हा खेळाडू आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. सध्या जॉबला आहेत, पण क्रिकेटला प्रथम महत्त्व देणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यतीश गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यतीश इथून मात्र सज्ज षटकातील पहिलाच बॉल. हो फटका चांगला टेक्निकल स्ट्रोक इथून मात्र चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. करारी प्रहार चेंडू सीमा रेषा पार. रोशन आपल्याला पाहायला मिळतोय आणि गरजेचं आहे या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर रोशनला त्याच्या नावाप्रमाणे फलंदाजी करावी लागेल आणि नाव मात्र रोशन करावं लागेल. सुरुवात केली आहे, सुरुवात दमदार केली आहे, मग शेवट पण दमदार होणार का? टून टाकण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहू शकताय. निर्धाव फेक डॉट बॉल इथून मात्र पाहत आहे या मैदानाचे मालक मोशम दादांनी. एक चांगला अंदाज या खेळपट्टीविषयी कालच्या दिवसामध्ये बांधला होता आणि कदाचित ज्या पद्धतीने अंदाज बांधला गेला त्या पद्धतीने चेंडूही डिलिव्हर झाला इथं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल प्रहार तर केलाय, उंची तर गाठली आहे, जाईल का कुडूसकरांच्या बेडीला? येस डेफिनेटली चेंडू कुडूसकरांच्या बेडीला. याही वेळेला षटकार. रोशनने खरारी प्रहार करायला सुरुवात केली. ऑन साईडला हा फटका कन्वर्ट होताना आपण पाहिलाय. झपाट्याने धावसंख्या 12 या अंकावर धावफलक. फायनली दुहेरी अंकात धावसंख्येने केलाय प्रवेश. दोघंही इथे मात्र एकमेकांवर मतबल ठरताना दिसत आहेत. चेंडूवर षटकार येतोय तर त्याच्या पुढचा चेंडू निर्धावी येतोय, म्हणजे गोलंदाजी त्याची ताकद इथून मात्र दर्शवताना या चेंडूवर. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत 4 धावसंख्या 12 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. नेक्स्ट बॉल. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगललाही तितकं महत्त्व देणं गरजेचं आहे. लाईफ लाईन आहे, जीवित राहायचं असेल तर याही धावसंख्येला महत्त्व देणं गरजेचं आहे. सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे ना 13 धावसंख्या 13 या अंकावर. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत 5. कदाचित प्रेक्षकांना आता मात्र एक वेगळी स्ट्राईक पाहायला मिळेल. स्ट्राईक चेंज होते. राज आपल्याला पाहायला मिळतोय. कोण आहे? निंबवली संघ आणि आरपी लायन्स. चला बोथ टीम कॅप्टन्स, टॉस साठी आपण क्षणाचाही विलंब न करता उपस्थित व्हायचंय. थोडंसं वाईट +1. यस 1 एक धाव मिळेल ना. वाईट +1 अशा 2 धावा इथे मात्र मिळतील. धावसंख्या 15 या अंकावर धावफलक. मंडप डेकोरेटर्स आमच्या सेवेमध्ये. गोलंदाज तयार. म्हणून एकदा किंचित शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचही कदाचित फायनली डिसिजन. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र आपल्याला पोहोचतोय. फुकटच्या होईना पण एकदा मिळते. राज कदाचित मनामध्ये हाच विचार करत असेल. 16 यावेळेला पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं विकेटचं होतं बदन. पहिल्या षटकामध्ये ज्या फलंदाजाला नावाप्रमाणे करायचं होतं राज, तो करू शकला नाहीये. राज त्याचं राज्य हिसकावलंय गोलंदाज इथे मात्र. आणि इथे मात्र विकेटचं बदन. फलंदाज बाद. यस नारेगावचे आमचे सागरजी गावे साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपण आज आमच्या संपूर्ण वाडा तालुका समालोचकांच्या वतीनं आम्ही आपणास विनंती करतोय साहेब, आपण मुख्य मंचावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. बॉल पाठवा, विन बॉल पाठवायचा आहे. या वेळेला हे षटक प्रेक्षक राजा कदाचित सर्वाधिक पसंती देईल, कारण या षटकामध्ये आम्ही आधी म्हटलेलं की जर चौकार ठोकाल तर धावा मिळतील 6 आणि जर षटकार ठोकाल तर धाव मात्र मिळेल इथे 8. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 16 या अंकावर. चांगली सुरुवात आहे. श्री गणेशा अतिशय पॉवरफुल. 16 धावेने इथे मात्र षटक संपतं पहिलं. त्याच्यामध्ये
तदनंतर स्टार क्रिकेटर विकी काळे इथे उपस्थित होत आहेत. वेलकम विकी काळे. दिलेल्या वेळेच्या आधी इथे उपस्थित होत आहेत विकी काळे. आपलंही सरचं स्वागत. राजकीय क्षेत्रामध्ये तितकंच नावलौकिक कमवत आहेत. क्रिकेटच्या क्षेत्रामध्येही 2017ला वाडा प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ दी सिरीज घेणारा हा खेळाडू आहे. वाडा तालुक्याचे तारे सितारे इथे मात्र खेळताना आपल्याला दिसतील आजच्या दिवसामध्ये. सिकंदर पटेल मैदान. पाहुणीपाडा संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्समध्ये असेल तर बरं होईल. येस, आमचे विजयजी भटाला सुद्धा इथे पोहोचत आहेत. या खेळाडूचं मी उल्लेख जरूर करतो. त्याचा हाताला जो टॅटू आहे लाईव्हला आम्ही जरूर दर्शवू. कालही तुझा होतो, आजही तुझा आहे आणि जन्मभर तुझाच राहील. क्रिकेट हे ज्यांनी गोंधून घेतलं ज्याच्या हातावर तो हा विजय भटाला इथे उपस्थित होतो. वेलकम. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय सतीश पाटील. ओ हो, पहिलाच बॉल. पंच पुनश्च एकदा इशारा दर्शवतील व्हाईट बॉलचा. कसरत करावी लागेल, इथे मेहनत करावी लागेल. हे चेंडू डिलिव्हर करत असताना गोलंदाजालाही आणि फलंदाजालाही तर मात्र म्हणजे हे जे षटक आहे ना खूप बघण्यासारखं आहे. प्रत्येकाकरिता बघण्यासारखं आहे. खरा प्रेक्षक राजा आनंद कुठून लुटतोय तर आमच्या बॅक साईडला जी बिल्डिंग आहे त्याच्या स्टेरेसवरून. थोडंसं इथे मात्र रोशनलाही हा चेंडू खेळत असताना अडथळा इथे मात्र निर्माण होतोय. सिद्धेश एक धाव मिळेल. सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17-17. अनेक सिनियर कॉमेंटेटरला आपण ऐकलं हे बोलताना. माफ करा 18. येस 18 या अंकावर धाव फलक. विराट कोहलीचा हा जर्सी क्रमांक ज्याला आजवर जातं त्यांना जास्ती पसंती देत आहेत. निंबोली टीम कॅप्टन उपस्थित व्हायचं आहे. RP लायन्स टीम कॅप्टन. चला त्वरित द्या. शेवटचा हा पुकार असेल दोन्ही टीम करिता. विशाल घरत ग्रामपंचायत केल्टनचे सदस्य इथे उपस्थित होतात. वेलकम साहेब. विनंती असेल आपण VIP डाईसवर नो बॉलचा इशारा आणि इथे मात्र मीडिया फ्री हिट. ABP माझावाले न्यूजवर लाख म्हणत असतील उघडा डोळे पहा नीट, पण आम्ही इथून मात्र म्हणू उघडा डोळे पहा नीट. ही आहे फ्री हिट. पाहूयात काय मिळेल, काय केलं जाईल. कमाल. मोठ्या फटकाकरिता जायचं होतं, फटका कन्वर्ट करता आला नाही आहे. फेक होते इथून मात्र निर्धाव. चेंडू मिळतोय डॉट. चेंडू संपुष्टात येतील आत्तापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 2 चेंडूचा खेळ संपलाय. RP लायन्स वाडा संघाने इथे मात्र नाणेफेक विन झालाय. स्ट्रोक तर पॉवरफुल आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये, पण डिक्लेअर झोन घोषित क्षेत्र आहे. त्या घोषित क्षेत्रामध्ये धावा मिळत आहेत 2 आणि धावा संख्या वधारेल, जाऊन पोहोचेल 2 धावेने. ती म्हणजे 21 या अंकावर धाव फलक. महेश बॅटर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक. रोशनला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. चांगली फटकेबाजी रबर बॉलला त्याच्याकडून आपण पाहिली. विंड बॉलला कशा पद्धतीने फटकेबाजी होईल ही कदाचित पाहायची होती. खूप महत्त्वाचं षटक, एक बघण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं षटक. आतुरतेने वाट पाहत असलेले षटक. नो बॉलचा इशारा पुनश्च एकदा दर्शवतील. No+1 डिक्लेअर झोनमध्ये हे धावा इथून मात्र आपल्याला जाऊन पोहोचताना पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23-23. येस, धन्यवाद बॉबजी. साविंद्रावरून बॉबजी द किंग यतीत यांच्याकडून आमच्या संपूर्ण समालोचकांसाठी आणि आमच्या समालोचन कक्षाकरिता शुभेच्छा येत आहेत त्या आम्ही पोहोचवतोय. धन्यवाद. कदाचित साविंद्रा संघही या स्पर्धेमध्ये आपल्याला इथून मात्र खेळताना पाहायला मिळेल. यस, सिंगल मिळते. धावसंख्या 24. गोलंदाज तयार. डोक्याला हात तर दिला जातोय. डिक्लेअर झोन आहे. पुनश्च एकदा एक धाव. धावसंख्या 25. इंद्रदेवाने ही कृपा बरसवायला सुरुवात केली आहे. वरुण राजाचं आगमन झालंय आणि जर पाऊस नाही. नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. कदाचित जी सीमा आखली गेली आहे
खेळपट्टीची ती ओलांडली गेली आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे वाईड बॉल अँड फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिट मात्र कंटिन्यू पाहायला मिळते. नो बॉल होता. जी पिचची क्रीजची जी सीमा होती ती ओलांडली गेली. वाईट पडला. फ्री हिट होता. मनसुबा होता. 1 सेकंड वाईट बॉल. अजूनही महेशच्या हातामधून संधी गेलेली नाही आहे. धावसंख्या 28-28 59 धावांचा वाणीतून मात्र पार करायचा आहे. ओहो यावेळेला पुन्हा एकदा नो बॉल. फ्री हिट इथून मात्र आपण पाहत आहे. मैदानामध्ये घडते तरी काय म्हटलं होतं. हे जे षटक आहे ना का संकल्पना ही आणली गेली. हे षटक प्रेक्षकालाही तितक्याच बघण्यासारखं आहे आणि खेळणाऱ्या खेळाडूंकरिताही. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल उडवले गेले चेंडूला. हवेमध्ये आहे चेंडू. जे सोडलाय पकडला तरी असता ना तरी फायदा काही झाला नसता. कदाचित धावा वाजल्या असता. अक्षय सरांनी पोहोचवली गोष्ट आमच्यापर्यंत. धावसंख्या धावून पोहोचतीये ती म्हणजे अर्थातच 2 धावेनी 31-31. नक्कीच षटक क्रमांक द्वितीय इथून मात्र संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31-31. 12 चेंडू आणि विजयाखेरीचा आता मात्र 28 धावांची आवश्यकता पावडी बाळा संघासाठी असणार आहे. बघायला गेलं तर आव्हान तितकंसं कठीण नाही आहे आणि आव्हान तितकंसं सोपं नाही आहे. पाऊस पडतोय. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. पाऊस पडतोय. ज्याची आतुरतेने वाट पाहत आहे. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि पाऊसही पडतोय. एन्जॉय करताना इथे मात्र पाहायला मिळतील. इथून मात्र सर्व आमचे क्रिकेटर. 12 चेंडू विजयाखेरीचा 28 धावांची आवश्यकता. पाहूया तिथे मात्र 28 धावांची आवश्यकता. जे 28 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये ते वण मात्र पार केलं जाईल का. 59 धावांचा वण आहे. 31 धावा त्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज निखिल पाटील हुआ इथून मात्र तयार. या चेंडूवर खेळला गेलाय प्रहार. बाउंड्रीच्या दिशेने होता चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे मात्र खेळला गेला होता तैनात. विकेटचं पतन रोशन. वो दोया तुम्हाला यह मी संधी जिसका था मुझे इंतजार वो विकेट मिल गई है असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि पिंपळासकरांनी रोशनला इथून मात्र हेरलाय आणि दाखवलाय डायरेक्टली तंबूचा आसरा. 11 चेंडू विजयाकरिता आता मात्र 28 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर नेम यस धनेश जी. तेजस लाली न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं. 11 चेंडू विजयाकरिता 28 धावांची आवश्यकता. ओहो यष्टीरक्षक इथे मात्र थोडंसं मिस करतायत. डिक्लर झोन मध्ये चेंडू. 1 धाव मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32. खरं तर यष्टीरक्षक इथून चेंडूला मिस करतायत आणि अध्वर शेलार जी मरीन ड्राईव्हला आज इंडिया टीमची रॅली होणार आहे त्याला मिस करतायत. हा त्यांचा मनसुबा होता पण पहिला कर्तव्य आमच्या आयोजनाला देतील. T20 वर्ल्ड कप जबरदस्त इथे विजय मात्र संपादन केलंय. आज रॅली मरीन राईनला इथे मात्र पाहायला मिळेल. प्रत्येकाने आस्वाद घ्या त्या रॅलीचा आणि आमच्या समालोचन ट्रॉफीचाही. ओहो यावेळेला चेंडू आहे हवेमध्ये पण डिक्लेअर झोन. या धावा कुठेतरी विजयाचा ज्या दिशेने जो रथ चालू आहे ना त्याला मागे कसं येता येईल या धावा कदाचित तिथे मात्र मॅटर करतील. मोठ्या फटक्यांना पसंती देणं गरजेचं होतं. 3 चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात येतोय. धावसंख्या 33. गोलंदाज तयार. पुढचा बॉल फुल टॉस चेंडू अँड फुल टॉल खेळला जाईल का वसूल तर येस डेफिनेटली. पंच षटकार फुल टॉल इथे मात्र खेळाय वसूल आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये
ती म्हणजे षटकाराच्या वरतीनं 39 या अंकावर फुल टोल इथे मात्र आपण पाहू शकताय. 8 चेंडू विजयाकरिता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. अशक्य असं काही नाही आहे. प्रमोद शेडके सरांना आपण सातत्याने ऐकतो आणि कदाचित इथून ते मात्र म्हणायला हरकत नाही आहे. आणि 8 चेंडू विजयाकरिता आता मात्र 20 धावांची आवश्यकता. यस, फुल टॉल बसून निखिल पाटील 9वा, पिंपळास 6वा. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिरकावून दिलाय. क्रॉस द लाईन चेंडू. हाही होईल का? पण सीमारेषेच्या दिशेने चेंडू कलेक्ट झालाय, क्षेत्ररक्षण झालाय. धावा मिळत आहेत या चेंडूवर 2. थेंबे थेंबे तळे साचे असा प्रयत्न इथून होतोय. पण पावसाचा अंदाज पाहता थेंबे थेंबे तळे साचणार नाही आहे, कारण तळे साचायला इथे मात्र मैदानात सुरुवात झाली आहे. तेव्हाच तर रेनी सीझनला आणि या रेनी क्रिकेटला मजा आहे. आणि कदाचित वरुण राजाही आमच्या बाजूने आमची साथ सध्या तरी इथे दर्शवतोय. 2 धावेने धावसंख्या 41 या अंकावर धाव फलक. या तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ खल्लास. अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही शेट. ओहो, यावेळेस ओळखलं, कदाचित वाईट जाऊ शकतोय. खेळण्याला नापसंती दर्शवली, पण निर्णय कदाचित चुकीचा इथे मात्र ठरलाय. जसं मी म्हटलं ना की असं वाटलं वाईट जाऊ शकतो, पण अव्वाई तितक्यात कसलेला गोलंदाज आहे, तितक्यात चाणक्य निधीनं आपल्या बोटातील जादू दाखवून हा चेंडू इथून मात्र डिलिव्हर केला आहे आणि फलंदाजाला इथे मात्र स्तब्ध उभा केलाय. षटक संपलाय क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 या अंकावर विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 18 धावांची आवश्यकता. कोण होईल गोलंदाजी ट्रॅकवर, तोपर्यंत एक सुमधुर संगीताच्या दिशेने आणि परतूयात पुन्हा एकदा मॅच मध्ये. सहा चेंडू विजयाकरिता 18 धावांची आवश्यकता. फटका तर चांगला आहे. डान्स करत जणू चेंडू निघालाय मैदानामध्ये. क्षेत्ररक्षक ही पॉवरफुल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सुमित आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावा किती धावसंख्या 42. एकच धाव इथे मात्र पाहायला मिळते. 5 चेंडू विजयाकरिता 17 धावांची आवश्यकता. महत्वाचे चेंडू आहेत. प्रहार तर जरूर चांगला आहे. थोडीशी मैदानाची साथ फलंदाजांना कमी मिळेल. चेंडू दबताना पाहायला मिळेल. वेग थोडासा त्याचा मंदावताना पाहायला मिळेल. पण आता स्वतःची जी रन घेण्याची वेग आहे तो कुठेतरी वाढवावा लागेल. 1च्या ठिकाणी 2 धावा घेणं आता मात्र गरजेचं असेल. 2 धावा मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे 44 या अंगावर धाव फलक. 4 चेंडू आणि विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे येस आम्ही पोहोचू तुमच्यापर्यंत. गोलंदाज तयार होतोय. हो, नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्या 45. कॅप्टन कूल, सक्सेसफुल कॅप्टन रोहित शर्माचा जर्सी क्रमांक. धनेशजी साने सुद्धा इथे उपस्थित आहेत. 3 चेंडू विजयाकरिता 14 धावांची आवश्यकता. म्हणजे 2 चेंडू 2 षटकार या कदाचित इथून आता घ्याव्या लागतील. पाहूयात. हो, मिस करतायत. डॉट बॉल. इथून मात्र पाहताय 2 चेंडू आणि विजयाकरिता 14 धावांची आवश्यकता. वाडा समालोचक ट्रॉफी 2024 कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 14 धावा घ्यावाच लागतील. व्हाईट बॉलचा इशारा बंधनगुड आमच्यापर्यंत पोहोचलाय. एक धाव पुन्हा एकदा मिळतीये. धावसंख्या 46 या अंगावर म्हणजे विजयाकरिता अजूनही 2 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची आवश्यकता. स्ट्रोक चांगला आहे. पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू झेल
विकेटचं होतं पतन. फलंदाज होतोय बाद. परतावं लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या अस्त्राला. बैलगाडा शर्यत सोन्या बैलाचं गीत आपण इथून मात्र ऐकताय आणि इथे मात्र सामना विजयशी ठरतोय. अर्थातच पिंपळा संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल, त्याआधी आपण जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू ठरतोय अर्थातच यस निखिल. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. आणि यस पुढील आपण सामन्याकरिता ऐकूयात व्हॉइस ऑफ सुप्रीमो, जो आवाज सातत्यानं आपल्याला